आलोक 3 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या वाढदिवसाला डॉक्टर साळुंखेने हा तर अगदी बाळबट ठोकरा दिसतोय. सुमारे 50 वर्षांपूर्वी रुबिका हा ठोकरा जगभर लोकप्रिय झाला होता. पृष्ठभागावर ठोकळे आपली जागा बदलू शकतात. डॉक्टर साळुंखे यांनी एका भागात खोल फिरवले. केवळ मधला ठोकळा आपल्या जागीच राहिला. त्यांनी आपली पृष्ठभाग असेच भराभर वळवले आणि त्यामुळे वेगवेगळ्या रंगाचे लहान घणांचे पृष्ठभाग एका एका शेजारी आले. आता पुन्हा हा मोठा ठोकळा पूर्ववत स्थितीत आणून दाखवून पाहू. तो ठोकळा सुधाकरने सरकवत डॉक्टर साळुंखे आव्हानात्मक स्वरात म्हणाले, सुधाकर प्रयत्न करून पाहायला लागला, पण त्याला जमेना. काही वेळाने मालिनीने तो त्याच्या हातातून काढून घेतला आणि प्रयत्न चालू केला. अर्धा तास स्तब्धता होती. सुधाकर, मालिनी आणि साळुंखे दुसऱ्याला आले नाही की स्वतः करायला पाहत. अखेर साळुंखे म्हणाले, अहो वहिनी, या रुबिक क्यूबमुळे माझा चहा चुकणार असं दिसतं. तेव्हा गृहिणी पदाची जबाबदारी घेत मालिनीने त्या प्रयत्नातून तात्पुरता संन्यास घेतला. सुधाकरने प्रयत्न चालू ठेवला. चहा तयार झाला तरी सुधाकरला यश आले नव्हते. ते दोघे मालिनीच्या दरडावण्यामुळे क्यूब तिथे टाकून चहा प्यायला निघाले. चहा पिताना सुधाकरने लक्ष लागत नव्हतं. त्याला परत जाऊन त्या क्यूबशी झगडायचे होते. तरी त्याने औपचारिकता सांभाळून चालू ठेवलं. इतक्यात आलोक तिथे आला. काय इतक्यात तुझं खेळणं झालं? किती आकार तुला करता आले? साळुंख्याने विचारलं. पुस्तकातल्या चित्रात 10 आकार आहेत ते मी केलंय. साळुंख्याला आश्चर्य वाटलं. इतक्या तडकाफडकी आलोक हे अवघड काम करून दाखवील हे त्यांना खरेच वाटेना. पण तसे न दाखवता त्यांनी त्याला शाबासकी दिली. तेव्हा त्यांना दिसले की आलोकच्या हातात रुबिकचा ठोकळा होता. अरे बेटा, आई बापाचं खेळणं आहे, त्याला तू हात लावू नकोस. बघू तो काय मोडतोड केली नाही ना? सुधाकरनं त्या क्यूब आलोककडून घेतला. पाहतो तर तो पूर्वीच्या स्थितीत प्रत्येक पृष्ठभाग एका रंगाचा. अरे, हे कोणी केलं? त्यानं तो क्यूब साळुंखे आणि मालिनी यांना दाखवून विचारले. मी केलं बाबा. डॉक्टर काका तुम्हाला समजावून सांगत होते तेव्हा मी पाहिलं की काय चूक केली का. खोलीतले कित्येक पोरं त्या बालकाकडे आश्चर्य मिश्रित आदराने पाहत होते.